मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षाची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. मित्रांनो, बार्टी, सारथी, अमृत, TRTI, महाज्योती या वेगवेगळ्या संस्थांमार्फत वेगवेगळ्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाच्या ट्रेनिंग देण्यात येत आहे. तशाच प्रकारच्या म्हणजे TRTI अंतर्गत 2024-25च्या कोचिंग क्लाससाठी ॲडमिशनच्या प्रोसेस सुरू झालेला आहे. आणि मित्रांनो, जर तुमचा नंबर या कोचिंग क्लासमध्ये लागला तर तुम्हाला त्या कोचिंग दरम्यान स्कॉलरशिप सुद्धा देण्यात येतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये TRTI मध्ये ST कॅटेगरीतील विद्यार्थी कशा प्रकारे आपला रजिस्ट्रेशन करून कशा प्रकारे अप्लाय करतात याची संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतात. चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, सर्वात पहिले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेला आहे. त्या लिंकवरती क्लिक करा. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही TRTI पुणेच्या ऑफिशियल वेबसाईटवर येणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॉमन एंट्रन्स टेस्ट CET फॉर व्हेरियस कोचिंग स्कीम्स अंडर ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट TRTI पुणे हा ऑफिशियल वेबसाईट आहे. आता आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टंट इव्हेंट्स पाहायचे आहे. या ठिकाणी ॲप्लिकेशनच्या रजिस्ट्रेशन प्रोसेस 19 जून 2024 पासून सुरू झालेला आहे आणि शेवटची तारीख आहे 3 जुलै 2024. त्यानंतर जर तुम्हाला आपला ॲप्लिकेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा एडिट करायचे असेल तर त्याची तारीखसुद्धा 3/7/2024 आहे आणि आपण भरलेल्या ॲप्लिकेशनच्या प्रिंट करण्याच्या शेवटच्या तारीख आहे 10 जुलै 2024. तुम्ही या ठिकाणी पहिले रजिस्टर्ड असेल तर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी आपला रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड आणि दिलेला कॅप्चा टाईप करून सबमिट करू शकता. पण या ठिकाणी जर तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन पेज अशा प्रकारे ओपन होणार आहे. आता या ठिकाणी सर्वात पहिले आपला फर्स्ट नेम, त्यानंतर फर्स्ट नेम कन्फर्म करा, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर मिडल नेम कन्फर्म करा, त्यानंतर लास्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम कन्फर्म करा, त्यानंतर तुम्ही फुल नेमच्या जागेवर आपला फुल नेम येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फुल नेमच्या जागेवर आपलं नाव या ठिकाणी आलेलं आहे. आता त्यानंतर खाली स्क्रॉल करा. आधार कार्ड नंबर याच्यासमोर असलेल्या चौकटीत आपला 12 डिजिटचा आधार नंबर टाईप करा. मोबाईल नंबरच्या चौकटीत मोबाईल नंबर परत कन्फर्म करा. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर ते मोबाईल नंबर टाईप करा आणि एक युनिक ईमेल ID टाईप करा जे की तुमचा पर्सनल असेल. त्या ईमेल IDला कन्फर्म करा. तुम्ही TRT अंतर्गत कुठल्याही प्रकारच्या नोटिफिकेशनसाठी SMS पाहिजे असेल तर येसवरती क्लिक करा आणि दिलेला कॅप्चा हा बॉक्समध्ये टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारचा एक मेसेज ओपन होईल. ओकेवरती क्लिक करा. आता या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला रजिस्ट्रेशन नंबर, आपला ईमेल ID दिलेला आहे आणि आपला पासवर्ड आपला ईमेल IDमध्ये पाठवण्यात आलेला आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. तर ईमेल IDच्या या चौकटीत आपला रजिस्टर्ड ईमेल ID टाईप करा जे की आपण आत्ता रजिस्ट्रेशन करतेवेळी दिलेलं आहे आणि पासवर्डच्या ठिकाणी आपला ईमेल IDवरती आलेला पासवर्ड टाईप करा आणि हा दिलेला कॅप्चा या चौकटीत टाईप करा आणि सबमिटवरती क्लिक करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी या ठिकाणी सक्सेसफुल लॉग इन झालेला आहे. आता आपल्याला आपला पहिले ॲप्लिकेशन करायचे आहे. त्यासाठी ग्रीन कलरमध्ये या ठिकाणी एक टॅब दिलेला आहे न्यू ॲप्लिकेशन यावरती क्लिक करा. आता यावरती त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक 5 टॅब ओपन होणार आहे. प्रोफाईल, बेसिक, क्वालिफिकेशन, डॉक्युमेंट आणि प्रिव्ह्यू. तर पहिला आहे आपला प्रोफाईल डिटेल्स. त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले नेम ऑफ द इन्स्टिट्यूट या ठिकाणी पाहू शकता. ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट TRTI पुणे. त्यानंतर आहे नेम ऑफ द स्कीम म्हणजे कुठल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही या ठिकाणी
अर्ज करणार आहे ते स्पर्धा परीक्षाचं नाव या ठिकाणी निवडा. त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर या ठिकाणी निवडून घ्या. या ठिकाणी 5 प्रिफरन्स दिलेला आहे. तुम्हाला जे कोणताही एक्झाम सेंटर पाहिजे असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर तुमचं कॅटेगरी टाईप करा, म्हणजे कुठल्या प्रकारचा ST आहे तुम्ही. त्यानंतर तुमच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस करा आणि कास्ट सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी टाईप करा. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर येस करा आणि या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी नंबरही तुम्हाला टाईप करायचे आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला कधी इश्यू झालेला आहे ते तुम्ही या चौकटीत टाईप करा. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी कोणत्या कमिटीने तुम्हाला इश्यू केलेलं आहे ते या ठिकाणी तुम्ही कमिटीचं नाव निवडून घ्या. तुमच्याजवळ डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी येसवरती क्लिक करा आणि या ठिकाणी आपला एक ॲन्युअल इन्कम म्हणजे आपल्या फॅमिलीचे ॲन्युअल इन्कम या ठिकाणी टाईप करा. दिव्यांग असेल तर येस किंवा नो, डिसेबिलिटी असेल त्यानंतर वुमन रिझर्वेशनसाठी येस नो करा, अनाथ असेल तर तुम्ही येस नो करू शकता. त्यानंतर आपला ATC ऑफिस या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे, म्हणजे आयुक्तालय. या ठिकाणी आमचं आयुक्तालय अमरावती आहे. त्यानंतर आपला PO ऑफिस निवडा. PO ऑफिस या ठिकाणी धारणी आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या आश्रममध्ये राहत आहे काय, राहत असेल तर येस किंवा नो करा. त्यानंतर तुम्ही याआधी TRT अंतर्गत कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी या ठिकाणी ॲडमिशन केला होता का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का, असेल तर येस, नसेल तर नो करा. त्यानंतर नॅशनॅलिटी या ठिकाणी ॲटोमॅटिक इंडिया येणार आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल करा. त्यानंतर आहे पर्सनल डिटेल्स. त्यामध्ये सर्वात पहिले आपला जेंडर निवडा. त्यानंतर आपला DOB निवडा. त्यानंतर आहे मॅरिटल स्टेट. मॅरिड असेल तर मॅरिड यावरती क्लिक करा आणि त्यानंतर खाली बॉक्स दिलेला आहे फादर नेम, मदर नेम आणि स्पाऊस नेम. या ठिकाणी फादर नेमच्या जागी आपल्या वडिलांचं नाव, मदर नेमच्या जागी आपलं आईचं नाव आणि स्पाऊस नेमच्या जागी आपला लग्न झाले असेल तर बायकोचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे. त्यानंतर आहे मित्रांनो आपला क्रॉस्पॉन्डन्स ॲड्रेस, म्हणजे तुमच्या राहण्या ठिकाणचा ॲड्रेस या ठिकाणी किंवा तुमचा संपर्क साधण्याचा ॲड्रेस या ठिकाणी टाईप करा. ॲड्रेस 1मध्ये तुमच्या गावाचं नाव आणि तुमच्या पोस्ट ऑफिसचं नाव टाईप करा. मित्रांनो या ठिकाणी आपला ॲड्रेसचा नाव टाईप करत असताना कुठल्याही प्रकारचा कॉमा किंवा डॉटचा वापर करायचा नाही. त्यानंतर आपलं राज्य निवडा. राज्य निवडल्यानंतर आपला जिल्हा निवडा. जिल्हा निवडल्यानंतर आपला ब्लॉक निवडा. त्यानंतर आपला 6 डिजिटचा एरिया पिनकोड नंबर या ठिकाणी टाईप करा. आणि मित्रांनो जर आपला क्रॉस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर बॉक्सवरती क्लिक करा आणि वरती जे ॲड्रेस तुम्ही टाकलेला आहे ते खाली ॲज इट इज पेस्ट होणार आहे. त्यानंतर व्हॅलिडेट वर डिटेल्समध्ये क्लिक करा. जर आपला फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचे एरर असेल तर अशा प्रकारचा एरर या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे आणि कुठे एरर आहेत ते या ठिकाणी रेड कलरमध्ये आपल्याला इंडिकेट करणार आहे. त्यानंतर ते दुरुस्त करा आणि परत व्हॅलिडेट युअर डिटेल्स यावरती क्लिक करा. व्हेरीफाय सक्सेसफुली झालेलं आहे. ओकेवरती क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करा. त्यानंतर आपण आलेलं आहे थर्ड स्टेपमध्ये. मित्रांनो या ठिकाणी आपला 10वीच्या 12वीच्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सर्व डिटेल्स या ठिकाणी टाईप करा. त्यामध्ये आपला स्ट्रीम, बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी, पासिंग इयर्स, मिळालेला मार्क्स, टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सर्व आपलं एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी टाईप करून घ्या. त्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करा. डिटेल्स व्हॅलिडेट झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर अशा प्रकारचा एक नवीन पेज ओपन होणार आणि या ठिकाणी आपल्याला आपला डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे. मित्रांनो या ठिकाणी आपला फोटोचा साईज 50 ते 100 KB असला पाहिजे आणि सहीचं साईज सिग्नेचरचा साईज 20 ते 50 KB असला पाहिजे. मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर कशाप्रकारे रिसाईज करतात ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे.
किंवा मी आपला चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते लिंक देणार आहे. त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपला फोटो आणि सही स्कॅन करून ठेवलेला आहे, या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचे आहे. त्यानंतर PDF फाईलचं जे साईज आहे ते 100 KB ते 300 KBच्या आत असला पाहिजे. मित्रांनो, PDF फाईल कशाप्रकारे रिसाईज करतात ते व्हिडिओचे लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आता सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाईप करा आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा. आता हा 5वा स्टेप आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण भरलेला फॉर्मचं प्रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. तर या ठिकाणी परत एक वेळा आपण भरलेला डिटेल्स क्रॉस चेक करून घ्या आणि खाली स्क्रॉल करा. त्यानंतर ॲग्री याच्या समोर असलेल्या बॉक्सवरती चेकमार्क लावा. त्यानंतर आपला सहीच्या समोर खाली असलेल्या बॉक्सवरती चेकमार्क लावा. तसेच आपला फोटोच्या खाली एक बॉक्स आहे त्यावरती चेकमार्क लावून फायनल सबमिट यावरती क्लिक करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला फॉर्म फायनली सबमिट झालेला आहे. आता आपला फॉर्मचा प्रिंट करण्यासाठी प्रिंट ॲप्लिकेशन यावरती क्लिक करा. त्यानंतर आपला PDF फाईल म्हणजे आपण भरलेला फॉर्मचा PDF फॉर्म अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्या कोणत्या फोल्डरमध्ये आपला हे ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ह करायचे ते सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही TRTI अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.